आज मोक्षदा एकादशी, गीता जयंतीचा शुभ दिवस. मंत्रगीतेचा अभंग ठेवा सादर करताना आणि आपल्याला अमूल्य मेवा देताना खूप आनंद होत आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत आणि समश्लोकी अभंग छंदात अनुवाद केला. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. याचीच आपण ओळख करून घेत आहोत. अध्याय 5, श्लोक 6 आणि अभंग क्रमांक 208 वाचूया आणि सुरुवात करूया. आणि कृष्णमय झालेले कृष्णरूपी तुकाराम अर्जुनाला उद्देशून आणि आपल्यालाही काय सांगतात ते समजून घेऊया व तुकारामांच्या साहित्याची सेवा करण्याचा आनंद घेऊया. श्लोकाची येतात श्लोक आणखीन अभंग आपण पाहूया. आधी संन्यास तू महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तः मुनिः ब्रह्म नचिरेण अधिगच्छति. आणि अभंग आहे नव्हे ऐसा तो संन्यास दुर्लभ कर्माविण ओस कर्मयोग आचरणी घेती स्वसुख निर्वाणी पावे झडकरी परब्रह्म ऐसा मार्ग हा सुगम तुका म्हणे आन एक ऐका बुद्धीचे बोधको. यात श्लोकाची सुरुवातच संन्यास या शब्दाने होते. हे ऐकताना तुम्हाला वाटेल की आम्ही संसारी माणसं, या संन्यासाचा अभ्यास आम्हाला काय उपयोगाचा? आम्ही काय संन्यास घेणार आहे? नाही, आम्ही संन्यास घेणाऱ्यातले नाही आहे. याचे उत्तर अभंगाची पहिलीच ओळ देते. आता श्लोक झाला संन्यास शब्दापासून. आता अभंगाची पण पहिली ओळ बघा. नव्हे ऐसा तो संन्यास दुर्लभ कर्माविण ओस. श्रोत्यानो, तुमच्या मनात संन्यास नावाने जो एक ठसा उमटला आहे की भगवी वस्त्र घालायची, सर्वस्वाचा त्याग करून बाहेर पडायचं आणि मिळेल त्यात समाधान मानायचं, तर तुकाराम म्हणतात नव्हे ऐसा तो संन्यास. मनामध्ये ठसलेला तो म्हणजे आपण आता जे वर्णन केलं तो हा तसला संन्यास नव्हे, किंवा अपेक्षित कर्माशिवाय ओस कोरडा असाही हा संन्यास नव्हे. कुणी उठावे संसाराला वैतागून संन्यास घ्यावा असाही नव्हे, तर ही संन्यासी वृत्ती आहे. संसारातून स्वतःचे सुख मिळवण्यासाठी कठीण निर्वाणीचा कर्मयोग आचरणातून संन्यास आहे. आता कर्म आचरणातला संन्यास म्हणजे संसारालाच. हा संन्यास योग श्रीमद भगवद्गीतेतला आहे. ही गीता द्वापार युगातली, अंदाजे 7000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने हस्तिनापूरचा राजपुत्र अर्जुन लढायला युद्ध करण्यासाठी कुरुक्षेत्रावर रणांगणावर आलेल्या या वीर श्रेष्ठास सांगितले. हाच अर्जुन एकदा संन्यास घेण्यासाठी गेला आणि लग्न करून आला आणि कृष्णप्रिय झाला. ही कथा आपल्याला माहितीच आहे. आता आज आपण वाचतोय ही अभंग मंत्रगीता 400 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. तुकारामाने श्रीकृष्णाची वचने प्रमाण मानून स्वतःचा संसारही छान केला आणि गीतात जगले. स्वतः संन्यासी वृत्तीने संसार केला, त्याप्रमाणे नित्य कीर्तन केली, समाज जागृतीचा वसा जपला, अनेक वेळा वारी केली पंढरीची, आणि संन्यासी वृत्तीने कर्मयोग आचरून कठीण अवस्था संसाराची, समाजाची, आपल्या काही कर्माची कठीण अवस्था पार केली. आणि नंतर एवढ्या सगळ्यातून तुकाराम बुवा जगद्गुरू ठरले. आणि म्हणूनच सांगतायत की कर्मयोग आचरणी घेती स्वसुख निर्वाणी. या आधीच्या अभंगातही तुकाराम बुवा म्हणाले की श्रीकृष्ण वचन प्राण हा वेदांचा तुका म्हणे साचा अनुभव. जगद्गुरू संतश्रेष्ठांनी हे सांगितलंय की ग्रंथातलं वाचलं आणि मी तुम्हाला सांगून मोठेपणा मिरवतोय असं नाही. तुका म्हणे साचा अनुभव. अभंगातून सांगतात ते सांगोवांगी किंवा कर्णोपकरणी असंही नाही, तर स्वतःचे अनुभव सांगतायत.
हा संन्यासाचा कठीण मार्ग कर्मयोगातून आचरणात आणला तर मिळवायचं काहीच राहत नाही. जगातलं सर्वश्रेष्ठ असं सर्व काही मिळून जातं. अर्थात हे कर्म करताना मनाची तयारी पराकाष्ठेची करावी लागते. जसे भाकरी करताना हात भाजला किंवा सायकल शिकताना पळायला पडलं लागलं तर त्याचे दुःख कुरवाळत बसत नाही. पुन्हा पुन्हा ते प्रयत्न करावेच लागतात, सराव करावाच लागतो. तसे संन्याशी ही वृत्ती आपल्याला धारण करायची आणि आपल्या मनाने तयारी केली तर अशा संसाराच्या मार्गातील खड्डे, म्हणजे हे विचारांचेच असतात, प्रत्यक्षात काहीही नसतात, तर ते विचारांचे खड्डे मुजवून टाकले की सुखी संसाराची सिद्धी प्राप्त होते आणि परब्रह्म म्हणजे यशाचे सर्वोच्च शिखर, ह्याच्यावर कुठलं शिखर नाही आहे, सर्वोच्च शिखर हाती गवसते. आणि म्हणून हे मी म्हणत नाही आहे, तर तुकारामच म्हणतात की कर्मयोग आचरणी घेती स्वसुख निर्वाणी पावे झड करी परब्रह्म ऐसा मार्ग हा सुगम. पुन्हा एकदा ऐका. कर्मयोग आचरणी घेती स्वसुख निर्वाणी पावे झड करी परब्रह्म ऐसा मार्ग हा सुगम. हा सुगम सुखाचा मार्ग तुकाराम अगदी सर्वांसाठी पोट तिडकीने सांगतात. पुढची ओळच पहा. तुका म्हणे आन एक ऐका बुद्धीचे बोधक. इथं बुद्धीचे बोधक हे श्रोत्यांसाठी वर्णन केले आणि म्हणून म्हणतात मी हे सांगतो ते बुद्धीला बोध करणारे असेच बोधक आहे. सर्वजण बुद्धीला बोध करणारे आहात म्हणून बुद्धीचे बोधक असं सर्वांसाठी विधान केलंय. म्हणजे एक प्रकारे श्रोत्यांचा नकळत का विना गौरवच केलाय आणि म्हणून हे सांगणारे शब्दही बोधकच आहेत. तर काय ओळ आहे. तुका म्हणे आन एक. तुकाराम आन म्हणजे शपथ घेणे. तुकाराम शपथपूर्वक शपथ घेऊन अगदी मनापासून आणि खात्रीशीरपणे असे सांगतात. आता यापेक्षा श्रेष्ठ भाविकातला भावनिकता व्यक्त करणारा असा कुठला शब्द मला माहीत नाही. तर हे सर्वोच्चच मी म्हणेन हे पण शब्द वर्णन करणार आहे. तर तुकाराम असं सांगतायत की तुकारामांचं हे बोधक वचन एवढ्यासाठी सांगतायत की पुन्हा एकदा बघा. तुकाराम म्हणतात मी खात्रीपूर्वक सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तुकारामांनी शपथ घेतली. आता मी काहीतरी सांगत नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्याचा अनुभव घेतलाय आणि हे सगळं मी आपल्याला शपथपूर्वक सांगतोय. तसं एक आठवतं आपल्याला की पारतंत्र्याच्या काळातही स्वातंत्र्य योद्धे शपथ घेत होते आणि शपथ घेऊनच म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या गटात सामील व्हायचं तत्पूर्वी त्यांना शपथ घ्यायला लावायचे. असं आपण अनेक स्वातंत्र्य योद्ध्यांच्या पाहिलं आहे की त्या ज्योतीवर हात धरायचा, शपथ घ्यायची असं वगैरे. तसं शिवाजीच्या काळातही मावळ्यांसाठी हर हर महादेव हा मंत्राचा त्यातच शपथ होती. मावळ्यांच्या भावना त्यात व्यक्त होत होत्या. म्हणजे मंत्र आणि शपथ एकातच गोष्टी होत्या ह्या. हर हर महादेव. मावळे असोत किंवा स्वातंत्र्य योद्धे असोत, शपथेच्या सामर्थ्यातून परब्रह्माला गवसणी घालून यश मिळवलंय. दोघांनी आपण जे अनुभव घेत आत्ता आपण जे उदाहरणे घेतो ती. आणि अभंग मंत्रगीतेच्या शब्देत तुकारामांचे सामर्थ्य एवढे आहे की जे हा अर्थ ग्रहण करतील ते परब्रह्माला गवसणी घालतील. आता यासाठी मला पुन्हा एक ओळ आठवते आत्ताचाच वर्तमानानुसार की मी शपथ घेतो किंवा घेते, की मी शपथ घेतो किंवा घेते. ही ओळ आपण अनेक वेळा टी व्हीवर बातम्यातनं ऐकतो. कारण कुणालाही पदसिद्ध अधिकार मिळण्यापूर्वी किंवा मिळवण्यापूर्वी निवडून आलेल्या प्रत्येकाला शपथ सर्वांसमोर घ्यावीच लागते. हो ना. बाकी सर्व कृष्णरूपी तुकारामांबद्दल आता तुम्हीच समजून घ्या की तुकारामाने शपथ का बरं घेतली असेल असं. आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग वाचूया. श्लोक आहे योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः
सर्व भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. आणि अभंग आहे, चित्तशुद्धी कर्मयोगे कोणा पुसावे न लागे. अहो जिंकून या मन, केली इंद्रिय स्वाधीन. जीवभूतांचा हा देह, न लगे किमपि संदेह. अलिप्त जो करीताही, तुका म्हणे तो विदेही. आता या अभंगात चित्तशुद्धी अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि सुरुवातही त्यातूनच होते, चित्तशुद्धीपासून. आता पहिल्या आधी आपण चित्तशुद्ध करूया आणि हा अभंगाचा अर्थ पाहूया. कर्मयोग, कर्मत्याग वगैरे कुणालाही जमणारी गोष्ट आहे का? सुख आणि आनंद हे प्रत्येकालाच हवं असतं, परंतु सध्या आपण पाहिलं तर एकंदरीत समाजात एक प्रवाह असा आहे की पैसे जास्त तर आनंद जास्त हे मानतात. बंगला, गाडी, नोकर हे सर्व सुखदाते आहेत असंही त्यांना वाटतं. आता अर्जुनाच्या मनात असाच एक विषय होता, जसं हे आता पैशाच्या मागे धावणारी जशी समाजातला गट आहे, तसं तुकारामांच्या मनात एकच विचार होता, एकच विधान होतं, ते म्हणजे ज्ञान हे सर्वात उत्तम आहे. ह्यापेक्षा तो अन्य कुठला विचार करत नव्हता. आता प्रत्येकजण मनापासून पैशाच्या मागे धावतोय, तसा अर्जुनही ज्ञानाच्याच मागे धावत होता. पण मनाची ताकद ही आर्थिक कर्मासाठी वापरली जाते. मनाला ताकद आहे, ती कशी वापरायची आपण समजून घेतलं पाहिजे. तर ती फक्त आता सध्या तरी आर्थिक कर्मासाठी, म्हणजे पैसा मिळवायचा तेच काम करायचं, बाकी नाही. आणि काम केलं की पैसा मिळालाच पाहिजे. इथे कर्मयोग, संन्यास ह्याचा विचार करायला वेळ कुठे आहे कुणाला? कारण दिवस आणि रात्र पैसा मिळवणे एवढं एकच उद्दिष्ट. मनाचा विचारच केला नाही तर वेगवेगळ्या व्याधी, त्यांची औषधं, झोपेच्या गोळ्या या मागं लागतातच. आणि असे जे पैसा मिळवला, खूप मिळवला तरी अजूनही समाधान नाही आहे. अगदी आता आपल्याला गरजेपुरता पैसा मिळाला तरी त्यात समाधान नाही, अजून हवा, अजून हवा, हे थांबतच नाही. आणि असा जास्त पैसा मिळवला की आम्ही श्रीमंत झालो हे सांगण्यासाठी किंवा दाखवून देण्यासाठी किंवा हे मिरवण्यासाठी श्रीमंती, पण हॉटेलिंग, पार्टीत जाणं, पार्टीत गेल्यावर अभक्ष्यभक्षण करणं, आपणही पार्ट्या काही आयोजित करणं, त्यात अपेयपान करण्यातच मोठेपणा वाटतो आणि त्यात सामील व्हावं. त्यासाठी काही वेळा नियोजित केलेल्या पार्ट्यासुद्धा प्रतिष्ठेचा टिळा मिरवण्यासाठी केलेल्या असतात. पण ह्यात मिळणारा आनंद हा तेवढ्या पुरताच असतो. पार्ट्या संपल्या, आनंद संपला. पैसा संपला, आनंद संपला. खाणं पिणं संपलं, आनंद संपला. आणि समाजातला स्वतःचा मोठेपणा संपला, आनंद संपला. हा मोठेपणा, पैसा संपला, आनंद संपला. पण शाश्वत आनंदापासून मात्र हे लोक दुरावतात आणि हे अंतर वाढतच जातं. आनंद आणि स्वतःचं जीवन त्यातलं अंतर वाढत जातं. पैसा संपलेलाच असतो आणि मग आता सुखी कसं व्हायचं आहे मला, तर खरं सत्य सुख जे आहे ते शोधावे लागतात हे माणसं. नाही, मला सुखात राहायचं आहे, मी एवढ्या आयुष्यभर कष्ट केले, माझं सुख कुठं गेलं, म्हणजे त्यांना सुखाची सत्यता किंवा सत्यसुख ज्याला म्हणतात ते त्यांना शोधायला लागतं. त्यासाठी शुद्ध कर्म करावं लागतं. आता शुद्ध कर्म हे कशाचं आहे, तर पैशाच्या मागे धावणारं कर्म हे पैशासाठी होतं, ते शुद्ध नव्हतं. जिथे पैसा तिथे काम. पण आता मात्र शुद्ध कर्म करून चित्त शुद्ध करावं लागतं. आणि ह्याचं दुकान शोधायला बाहेर पडतात ही माणसं, कारण त्यांना फक्त देणं घेणं व्यवहारच लक्षात असतं. आता ह्याला पार्टी, म्हणजे दुकानला काही पार्टी लावलेली असते का या दुकानला, की इथं तुम्हाला सुख मिळेल, इथं तुम्हाला समाधान मिळेल, असं काही पार्टी लावलेली नसते दुकानात. तर सुखाचा चष्मा आणि दैनंदिन वर्तन मनापासून बदललं, हे रोजचं वर्तन म्हणजे काम करायचं बदल झाला आणि सुख कशाला म्हणतात हे कळलं आणि सुखाच्या चष्म्यातनं जर आपण रोज आपल्या कामाकडे पाहायला लागलो तर अवघड काम हे आपलं सोपं होतं. म्हणजे कर्मयोग साधणाऱ्याला काम उत्कृष्ट पदाला पोचतं.
अर्थात कर्मयोगाच्या साहाय्याने कर्म केलं पाहिजे, चित्त शुद्ध करून. आणि चित्त शुद्ध करून मन आणि इंद्रियांवर ताबा मिळवलेलाच पाहिजे, असतोच म्हणजे तो. मग म्हणून तुकाराम म्हणतात की अहो जिंकून या मन केली इंद्रिये स्वाधीन. अहो जिंकून या मन केली इंद्रिय स्वाधीन. कोणाच्या स्वाधीन केली? मनाच्या. मनाच्या स्वाधीन इंद्रिय, इंद्रियांच्या स्वाधीन मन नाही. आता हे सर्व नकळत घडत असतं. एकदा मन शुद्ध केलं की आपल्या हातून नकळत ह्या उत्तम गोष्टी करायला लागतात. आता हे काय झालं, कसं झालं, ह्याला कुठला पॅरामीटर लावावं लागत नाही. जेव्हा केलेल्या कर्माची आपण जर एकदा चाचणी केली, आत्मपरीक्षण केलं, तर आपल्या लक्षात येतं, अरे माझ्या हातून सुंदर काम झालं आणि बिन त्रासाचं. आपल्यालाच आश्चर्य वाटायला लागतं. तसे एक मात्र लक्षात घ्या की कर्म करणाऱ्याच्या या शरीराचा मालक जीव म्हणजे आत्मा असतो. त्याचा आणि ह्या कर्म करणाऱ्या अवयवांचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे जीवाला शंका किंवा संशय याचं कारणच नसतं. आणि म्हणून म्हणतात तुकाराम की जीव भूतांचा हा देह न लगे किमपी संदेहो. जीवाला संदेह येतच नाही. मन शुद्ध होताना सत्वगुणांचे वर्तन अंगीकारले जाते म्हणजे स्वीकारलं जातं. तसे प्रकृतीच्या मायेने प्रत्येकाबरोबर हे जन्मतःच 3 गुण आलेले असतात. पण आपलं मन शुद्ध, चित्त शुद्ध केलं असेल तर आपलं सत्वगुणच पुढे येतो. आणि त्यातले राहिलेले 2 गुण कुठले तर रज आणि तम. आता ह्याचा आलेख आपोआपच खाली येतो. पण सात्विक गुणांचं वर्चस्व असतं त्याआधी. हे आत्ता झालं चित्त शुद्ध केल्यावर. पण तत्पूर्वी झालेल्या आयुष्यात रज आणि तम ह्या गुणाने नुसता हैदोस घातलेला असतो. जेव्हा आपण पैसा मिळवायच्या मागे धावतो ना, तेव्हा रज आणि तम या गुणांचा हैदोस घालतात हे. त्यावेळेला सत्वगुणाला जागाच नसते. आणि आता चित्त शुद्ध करून कर्ममार्गाने चाललो तर सत्वगुण घरचट ठरतो आणि हे 2 गुण खाली येतात. त्यावेळी विचारांचा, कर्माचा झालेला गुंता म्हणजे रज आणि तमाच्या हैदोसात झालेल्या विचारांचा गुंता मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी राहिलेलाच असतो. चित्त शुद्ध केलंय पण अशी काही कर्म आपल्या हातून घडलेली असतात आणि ती नकळत आपल्याला बोचणी लागलेली असते. आता हेही मनाच्या बाहेर काढून त्याचा निपटारा केल्याशिवाय मन शांत होत नाही. आता अशा काही व्यक्ती असतात की त्यांना आपण केलेली कामं आणि कोणाला तरी खोचक बोललेलं आठवत राहत असतं. अशा वेळेला ती व्यक्ती ज्यांना जी व्यक्ती मनात घर करून राहिली ती भेटली की असं म्हणतात, अरे त्यावेळी मी तुला असं बोललो अमुक 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 आणि तुझ्या जीवाला त्रास झाला ना, त्यावेळेला मनाला लागलं ना तुझ्या, पण आता तर तू विसरून जा आणि मी सोडून देतो. पुन्हा मी ते तुला काही बोलणार नाही, तुझ्याकडे काही मागणार नाही, विसरून जाते सगळं. आणि त्यावेळेला हा मनाचा गुंता बाहेर काढला जातो. आता हे मनातील बोलल्यावर कर्मयोगीचे मन त्यानंतर शांत होतं. बघा तुम्ही असं असतं का नाही, अशा काही वाक्य तुम्ही ऐकली असतील, आठवतं का बघा. आता हे मन आणि देह यांचा सांधा म्हणजे मनच असतं. हे विचार आणि देह मनाला योग्यायोग्यतेची जाणीव करून देतं ती शुद्ध मती बुद्धी. आता इथे एक आठवण येते ते शिवाजीच्या कर्मयोगाची. सुरतेची लूट शिवाजी समोर संपूर्ण ठेवली. त्यातच सुंदर युवती पण उभी होती. क्षणभर दरबार शांत झाला आणि छत्रपतींची शुद्धमती त्यांच्या मनापासून बोलली की अशीही सुंदर आई असती वदले छत्रपती. अशीही सुंदर आई असती वदले छत्रपती. शिवाजी महाराज जसे मनात, आता हे त्यांच्या मन आपल्याला कळलं, पण मगाशी पण आपण एक मन स्वच्छ करणं पाहिलं. पण जसं मनात जर कुठे एखाद्या कोपऱ्यात विचारांचं जळमट जर राहिलं, मन स्वच्छ नाही झालं तर धचा मा व्हायला वेळ लागत नाही. बरोबर आहे ना. आणि यासाठी असं आपल्या हातून होऊ नये म्हणून आत्मस्वरूपाचा विचार करून कर्म केले तर
कोणताही लेप केलेल्या कर्माला लागता कामा नये. म्हणजेच कसे तर अलिप्त जो करीताही तुका म्हणे तो विदेही. तुका म्हणे तो विदेही असे. आता विदेही कसं तर जसं आळू किंवा कमळ पाण्यातच उभी असतात पण पाण्यापासून अलिप्त असतात, तसे सात्विक कर्मयोगी कामापासून काम करतात, कर्मयोगीच आहेत ते, पण केलेल्या कामापासून अलिप्त राहतात. कामं केली, खूप केली, पण दमलो भागलो अशी वाच्यता करत नाही आणि केलेले कर्म मी केलं असं उघाडतही बसत नाही. तर केलेल्या कर्माचा त्याग म्हणजे पुन्हा ते आठवत नाही. एकदा काम केले की देहाशी त्याचा काहीच संबंध नसतो अशा व्यक्तींचा. म्हणजेच अलिप्त जो करीताही तुका म्हणे तो विदेही. तर आपण असं म्हणूया की विदेही तुका, निवेदी तुका आपल्यासाठी. ठीक आहे. न एव किंचित करोमि इति युक्तः मन्येन तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् अच्छन् स्वपन् श्वसन. आणि याचा अभंग काय सांगतो का? ऐसे काही न करीतो स्मृती साक्षीने वर्ततो, मानितो नित्याचारी तत्ववेत्ता ब्रह्मचारी. विषयी वर्तता जाता न सुटे समाधी तत्वता, निद्रा घेता श्वास सांडे तुका म्हणे सहज खोडी. आता या अभंगात देह आणि ब्रह्म याची एकरूपता सांगितली. म्हणजे देह किती ब्रह्मावर अवलंबून आहे आणि हे किती योग्य आहे हे आपण यात पाहायचं आहे. नदीच्या पाण्याच्या एका थेंबा एवढंच या ब्रह्मात आपल्या देहाचं अस्तित्व आहे. आता या ब्रह्माचे नियम देहाने पाळले तर आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगणं सहज सोपं होतं. तुकाराम म्हणतात, निद्रा घेता श्वास सांडी तुका म्हणे सहज खोडी. रोज रात्री झोप लागली तरी श्वसन हे कर्म चालूच राहतं आणि राहायलाच हवं ना, कारण नैसर्गिकरित्या स्वाभाविक तो शरीराचा छंदच आहे. आता श्वसन हे जिवंतपणाचे लक्षण आहे. मेल्याप्रमाणे आपण एखादं म्हणतो की झोप शांत झाली, जगाचं भान नसतं त्यावेळेला आपण म्हणतो झोप शांत लागली, पण त्या श्वसन चालूच होतं ना. जर शरीर म्हणाले की आता झोपूया आणि सर्व कर्म थांबवूया, पण या श्वसनासह थांबून चालेल का? आणि श्वसनासह सगळी कर्म थांबवली तर मरणच पत्करून आयुष्य संपेल ना. निसर्ग नियमानुसार प्रत्येक अवयवाचे ठरल्या वेळी ठरली कार्य म्हणजे कर्म चालू हवीतच. तर ज्या वेळेला झोपसाठी श्वसन चालू असतं तेव्हा आपण जेवून झोपतो, तेव्हा पोटामध्ये पचनेंद्रियांचे अन्न पचवायचं काम चालूच असतं. कुठलीच अवयव आपल्या आपल्या वेळेला आपापली कर्म करायला तत्पर असतात. शरीराला बुद्धीने आणि मनाने सांगितलेले कर्म करण्यास कुठलाच अडथळा येत नाही, म्हणजेच व्याधी निर्माण होत नाही. आता नैसर्गिकरित्या शारीरिक कर्मानुसार यात आवड, निवड, वृत्ती, निवृत्ती, छंद आणि अछंद, भाव किंवा अभाव असे काहीच नसतं ना. या शारीरिक कर्मात ठरलेल्याप्रमाणे ठरलेले करायचेच असतात. तर कोणताही विषय कर्मासाठी समोर आला, आता सगळे विषय असं नाही तर काही विषय वासना जरी समोर आली तरी ते कर्म समजून, ते कर्म समजायचं, विषय वासने नाही कर्म समजायचं या भवसागरातून आणि ते कर्म करायचं की विषय वासनेचं कर्म करण्यात तेही एक कर्म आहे. अवयवांचा तोही एक काय म्हणू आपण त्याला कर्तव्य आहे. असं भवसागरातून जीवन प्रवाह करून पहिलं तीर सहज गाठता येतं, तशी आपली भावना असावी. आणि ब्रह्मतत्वानुसार अलिप्ततेची समाधी भंग पावत नाही, कारण हेही ब्रह्मतत्वच आहे. आणि ब्रह्मतत्व साधून त्यातूनही अलिप्ततेची जर तुमची भावना असेल तर अलिप्ततेची एक समाधीच आपण लावलेली असते ना अलिप्तपणाची, ती पण भंग पावत नाही. म्हणजे ते जे आपल्याला सांगायचं आहे ते त्याच गतीनं आपण जात असतो. जसे झाशीच्या किल्ल्यावर, आता एक वेगळं उदाहरण घेऊ आपण.
भावनांचं आहे ना. झाशीच्या किल्ल्यावर परकीयांचं आक्रमण झालं तेव्हा दत्तक पुत्र सांभाळणं हे कर्तव्य झाशीच्या राणीचं होतं आणि ते कर्तव्य पालनासाठी तिनं दत्तक पुत्राला पाठीला बांधलं, कारण झाशीचा किल्ला सांभाळणे हेही तिचंच कर्तव्य होतं. तिनं त्याला दत्तक पुत्राला पाठीशी बांधलं आणि लढायला तयार झाली. तिनं दोन्ही कर्तव्य साधायचा प्रयत्न केला. म्हणून म्हणतात, विषयी वर्तता जाता न सुटे समाधी तत्वता. सामान्यांनाही दैनंदिन जीवन तत्वानुसारच जगावं लागतं. आता कसं सामान्य लोक रोजचे काय पुन्हा अर्धपेशी म्हणा किंवा सामान्य जन म्हणा रोजचं काम करणारे 10 वाजता घरातून निघावंच लागतं, नाही तर गाडी चुकते. त्याचवेळी जरी पाहुणा आला तरी व्यक्तिनिष्ठता बाजूला ठेवायची, तत्वनिष्ठता पाळायची आणि घराबाहेर जायचं आणि गाडी पकडायची. हे झालं बाह्यकर्म. म्हणजे लोकांना दिसणार आम्ही एवढे गेलो त्यांच्या घरी आणि पण ते निघून गेले, त्यांना काय रजा मिळाली वगैरे वगैरे. आता हे झालं बाह्यकर्म. आता शरीराचे ब्रह्मकर्म पाहूया आपण. बाह्यकर्म वेगळं आणि ब्रह्मकर्म. तर रोज सकाळी 5 वाजता उठायचं, ठरलेली वेळ आहे ती आपली. चालणे, व्यायाम, योगासनं करायची, नाश्ताही वेळेत करायचा आणि तरच दिवस उत्साहात आणि आनंदात जातो. आता काहींच्या जपलेल्या तत्वानुसार सूर्यास्तापूर्वी जेवणं हेही असतं. म्हणजे आपण संध्याकाळ होतं सूर्यास्तापूर्वी जेवायचं, अशी काहींची तत्व असतात. अशी नित्य आचारसंहिता पाळली तर शरीरात व्याधी निर्माण होत नाही. आणि यालाच म्हणतात मानितो नित्याचारी. म्हणतात म्हणजे तुकारामाने आपल्याला सांगितलंय, मानितो नित्याचारी तत्ववेत्ता ब्रह्मचारी. यातच काय समजून घ्यायचंय तर ब्रह्मज्ञानाप्रमाणे तत्व आचार करणे आणि ते आचारसंहिता पाळणे याला ब्रह्मचारी असे म्हणणे योग्य ठरतंय. म्हणजे ब्रह्माचा आचार ब्रह्मचार आणि ते करणारी व्यक्ती ब्रह्मचारी. आपल्या मनात ब्रह्मचारीची व्याख्या जी ठसलेली आणि अभंग ती वेगळी आहे. म्हणजे आपण म्हणतो ब्रह्मचारी म्हणजे काही अपेक्षा नाही ठेवायची, भगवं घालायचं आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता जीवन जगायचं. आता तुकाराम काय सांगतात की सांगितलेली जी व्याख्या आहे त्यात थोडासा फरक आहेच ना, आपण आत्ता पाहतोच आहोत. तर तुकाराम काय म्हणतात की अशा ब्रह्मचारी व्यक्ती नित्यकर्माचे भाकीत करीत नाहीत. म्हणजे मगाशी आपण संन्याशी वृत्ती जशी बघितली तशी ब्रह्मचारी ही पण वृत्ती. आता ब्रह्मचर्याचे पालन करणे, अशा नित्यकर्म ब्रह्माला धरून करणे म्हणजे ब्रह्माचा आचार करणे. ते आपल्याचं भाकीत करीत नाहीत की मी असं केलं, मी तसं केलं, मी ठरल्याप्रमाणे हे केलं, काही झालं तरी मी माझा नियम मोडला नाही वगैरे वगैरे. नित्यकर्म लक्षात स्मृतीत ठेवून मी करतो असा अहंकारही ते व्यक्ती करतो, कारण त्याने नित्यकर्म ही ब्रह्माप्रमाणे ठरवलेली असतात. तर ब्रह्म म्हणजे काय? सूर्याचं उगवण्याची वेळ, सूर्यास्ताची वेळ, सूर्योदयाची वेळ किंवा ज्या काही असतील त्या सगळ्या वेळांचं पालन करणं. काही जण अग्निहोत्र वगैरे करतात ब्रह्मकर्माप्रमाणे. अशा काही गोष्टी प्रत्येकाच्या ठरलेल्या असतात. तर ब्रह्मतत्वानुसार पंचमहाभूतांनी बनलेले शरीर धड धाकट ठेवणे हे माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य दिनचर्या म्हणजेच ब्रह्माची आचारसंहिता पाळणे यालाच ब्रह्मकर्म योग पालन असं म्हणायला पाहिजे. आणि हेच ठरतं ब्रह्मयोग पालन, ब्रह्मकर्मयोग पालन. ब्रह्म अभंगाची सुरुवातच सांगते की स्मृती साक्षीने वर्ततो ऐसे काही न करीतो. यातून प्रत्येक जीवाला मानसिक आणि शारीरिक आनंदाचा ठेवाच पुढे तुकारामाने उलगडून दाखवलाय. आता आपलं मन तयार नसेल तर सकाळी काही वेळेला असं असतं की जरा उठायचा कंटाळा येतो, मग कोणतरी म्हणतं गुलाबी थंडीत उठायला कोणी सांगितलंय, सगळी कुठे योगासनं करतात, नसतं काही मागं लावून घेऊ नका. आणि असं कोणीतरी म्हटलेलं आपल्याला आठवतं आणि नकळत पुन्हा आपण पांघरून घेऊन झोपून जातो. आणि अशांच्या मागे मात्र दवाखाना लागतो, कारण ह्या वाईट सवयी लगेच चिकटून थांबतात, चांगल्या सवयी
चांगल्या सवयीच्या मागं आपण जायचं असतं आणि वाईट सवयी आपल्या मागे येत असतात. हा दोन्ही सवयीत फरक आहे. त्या आपल्या मागे असतात, आपल्या अवतीभोवतीच असतात आणि चांगली सवय मात्र थोड्या लांब असतात, त्यांना आपण त्यांच्या मागे जायचं असतं. हा जरी आपण फरक लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे दवाखाना का मागं लागतो त्याचं कारणही कळेल. आणि जगण्याचा आनंद निघून जाऊ नये असं वाटत असेल तर देहाचा आचार ब्रह्माप्रमाणे करून ब्रह्मचारी व्रत घेणे हेच आपल्या हिताचं आहे हे समजून घेऊया आणि पुढचा अभंग आणि श्लोक वाचूया. प्रलपन विसृजन गुह्यन उन्मिषन निमिषन अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. आणि अभंग आहे. वाचा पाणी पादलिंग मधलं पहिली वेलांटी बरं का इथे, म्हणजे हात या अर्थे. वाचा पाणी पादलिंग गुदपाच हे कर्मांग याच्या आचरता क्रिया अंतरशुद्ध बाहेर माया निमिषाधिकही हालता छिन्न नव्हे संयोगता इंद्रिये आत्मविषय पैवागता तुका हर्षे. आता ह्या अभंगाची सुरुवात ही कर्मेंद्रियांपासूनच झाली. आता ही कर्मेंद्रिय माहिती आहेत. वाचा, हात, वाचा म्हणजे शब्द, हात, पाय, लिंग, गुद. ही कर्मेंद्रिय जी कर्म करतात ती दिसणारी आहेत. म्हणजे बाह्यरंग आहे तो शरीराचा. यांनी केलेलं प्रत्येक कार्य आपल्याला दिसतं. म्हणजे वाचा म्हणजे बोलणं, हात म्हणजे हात हलतात ना काम करताना, पाय म्हणजे चालणं, लिंग आणि गुद हे सगळे बाह्यरंग आहे शरीराचं. म्हणजे बाह्यावस्था दिसते. तसेच अंतरंगही या कर्माचा हा मूल रंग असतो. मूल रंग म्हणजे मुळातला रंग तिथं आहे असं म्हणायला पाहिजे. आता मूल रंग, अवयवांचं अंतरंग आणि अवयवांच्या कर्माचा बहिरंग यातून कर्मरंग चित्र तयार होते. कर्मरंगाचे चित्र तयार होत असते. आता आपण त्याला पाहायला पाहिजे. आपले डोळे मात्र तसे पाहिजेत. बघा तुम्ही, वाचा पाणी पाद लिंग आणि गुद या 5 कर्मेंद्रियांच्या स्वकर्मानेच दिवसाची सुरुवात होते. कसं ते बघा आता. तर ही इंद्रिय सतत कर्मातच रंगणारी असतात. कसे तर झोप पूर्ण झाली की जाग येतेच. त्यावेळेला आपली वाचा पहिलंच इंद्रिय येते. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असा उच्चार करून ती व्यक्ती उठून बसते. हे झालं वाचा पहिलं. त्याच्यानंतर दोन्ही हाताचे तळवे समोर धरून, कारण उठून बसले आपण, अजून पाय पसरलेले आहेत, हंतरुणातच आहोत, पण दोन्ही तळवे हाताचे समोर धरले आणि मग आपण कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम असं आपण हाताचं, आपल्या तळहातावरच सरस्वती आहे, कृष्ण आहे, हे सगळं ह्या लक्ष्मी आहे, ह्या सगळ्याचं आपण दर्शन हातांचं घेतो. कारण त्या हातातूनच हे सगळं प्राप्त होत असतं. आणि मग आपण दर्शन हाताचं घेतल्यावर अंथरुणातून उभं राहण्याची अवस्था शरीराची तयार होते. म्हणजे आपण उठलो, श्लोक म्हटला, मग आता उठायला पाहिजे ना. तर पाय म्हणजे पाद म्हणजे पाय जमिनीवर ठेवतानाच पुन्हा आपण काय म्हणतो, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंदिरे विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. जमिनीवर पाय ठेवून आपण उभे राहणार, तर आधी तिची आपण क्षमा मागतो आणि मग जमिनीवर पाय ठेवून उभे राहतो. आता हे म्हणताना आपलं मनही या कार्यात मग्न होत असतं. आता पायावर आपण उभे राहिलो की प्रथम आपले पाय कुठं बरं वळतात? उठल्यानंतर तुमचं बेसिन, संडास, बाथरूम, बरोबर. आता 5वं इंद्रिय जे आहे गुद, याचा वापर करून आपलं शरीर नको ते टाकून शरीर स्वच्छ करतं. म्हणजे तेही त्याचे कर्मच आहे ना. आणि अशी नित्यकर्म नित्यवेळी केल्याने मन आणि शरीर आनंदी होतं. आता असं समजा एखाद्या दिवशी जाग आधीच नाही वेळेत, तर दिवस सगळा बिघडतो, बरोबर आहे ना.
पण सगळ्या कर्मातच वेळापत्रक बदलतं ना. किंवा एखाद्या दिवशी उठलात तुम्ही पण संध्याचा वेळेत झाली नाही, काही खाण्यात फरक म्हणा, काही असेल ते, तर मग चिडचिड होती, राग होतो आणि अंघोळ नाश्ता याचं गणितच चुकतं ना, आणि घरातलं वातावरणच बिघडतं. नित्य कर्मही वेळेत होणे हे कर्मयोगीचे लक्षण आहे. त्याआधी आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. ही सर्व इंद्रिये वेळेत कार्य करतात, व्यवस्थित करतात. यातलं मी ज्याला म्हणतो ना आपण, ह्या देहाचं जे नाव आहे यातलं मी काहीच करत नाही. आता ही इंद्रिय करतात. तुम्ही कुठलेही नाव बदला, काहीही करा, नाव ठेवा न ठेवा, माझं इंद्रिय माझा देह असं तरी म्हणा, पण ही इंद्रियांची कामं चालूच असतात, त्यांना काही सांगावं लागत नाही. मग मी झोपलो होतो, या इंद्रियांना झोपण्याची प्रेरणा कोणी दिली? सूचना कोणी देतं का? तसं काहीच नसतं. वेळेत झोप येते, ती इंद्रिय झोपतात, शांतपणे विश्रांती घेतात, तेवढी वेळ झोप झाली की उठतात, कामाला लागतात. म्हणजे याचा आणि त्या देहाला असलेल्या नावाचा काहीही संबंध नसतो. चंदनाचे हात पायही चंदन, तसे शरीर ब्रह्मरूपच असते. त्यावर एक मात्र लक्षात घ्या, हे सगळं आत्तापर्यंत झालं आपलं नित्यकर्म, पण त्यावर मायेचा प्रभाव असतोच. माया अंतर्गत शरीराची शुद्धता असेल तर शरीराची बाह्यक्रिया विनासायास होतात. बरोबर आहे ना? शरीराची जर अंतर्गत शुद्धता असेल, शरीराचा अंतरंग व्यवस्थित कामत असेल, तर बाह्यरंग विनाश आहे, त्याला काही वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आणि म्हणूनच अभंगात सांगितलं जातं, यांच्या म्हणजे कर्मेंद्रियांच्या, बरं का, यांच्या आचरता क्रिया अंतरशुद्ध, बाहेर माया. आता बाहेरची माया म्हणजे प्रत्येकाभोवती अवघ्या ब्रह्मांडातच मायाजाल पसरलेलंच असतं. क्षणिकही चळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आपण मगाशी संन्यासी वृत्ती पाहिली, त्याच्यानंतर आता आपण मागच्या ह्याला बघितली ती काय म्हणे आपण त्याला, भगवं वस्त्र परिधान करून वगैरे वगैरे अशी ती एक वृत्ती पाहिली. मग माझ्याभोवती मला तर मायेचं काहीच नाही आहे, मग काय करू मी आता, ह्यापेक्षा आणि काय करू असं वाटलं. पण नाही, पुन्हा एक समजून लक्षातच घ्यायला हवं आहे की अंतरशुद्ध आहे तुम्ही, मन शुद्ध केलं, तुम्ही चित्त शुद्ध केलंय, पण बाहेरची मायेचं जाळं हे असतंच आणि ते प्रत्येकाभोवती अवघ्या ब्रह्मांडातच पसरलेलं असतं. ते क्षणिकही चळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता एक उदाहरणच बघूया म्हणजे लक्षात येईल एवढं आपण का सतर्क राहायचं ते, की मायाजाल म्हणजे काय. तर एक उदाहरण असं बघूया, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, पण ते अगदी क्षणिक मायाजालचं आहे बरं का. प्राचीन थोर वैज्ञानिक ऋषी भरद्वाज, विविध विषयातला एवढा गाढा अभ्यास, एवढी संशोधनं केलीत त्यांनी, हे सगळ्याचे ज्ञाते भरद्वाज. तर ह्यांच्या ज्ञानाची भरारी बघा किती काय काय केलं. तर ऋग्वेदातच त्यांनी लिहिलेलं जे आहे ते 200 ठिकाणी विमानांची टेक्नॉलॉजी त्यांनी सांगितली. विमानं 500 प्रकारची कशी आहेत, तर पक्षाप्रमाणे उडणारी अशा विमानाचे 32 प्रकार त्यांनी सांगितले. त्यात इतकंच नव्हे तर रामायणाच्या आधी चंद्रावर जायचं आपण आत्ता म्हणतोय, पण त्या काळात अवकाशात घर करून राहण्याची त्याने तयारी केली होती. आणि ते कसं राहावं, काय खावं ह्याचं पण वर्णन आहे त्यात बरं का. आता इंधन सतत जाणं येणं, आम्ही पृथ्वीवर राहणार, तुम्ही याच्यावर राहणार, मग त्याला इंधनाची गरज का असणारच ना. तर इंधनाची सुद्धा विविधता त्याने सांगितली की नुसता वायू, नुसती बिजली किंवा पारा आणि तेल मिक्स करून, त्याहीपेक्षा आणखीन एक सूर्य आणि चंद्राची कांती हे दोन्ही एकत्र करू, किंवा वायू अधिक जल अधिक अग्नी असा एक इंधनाचा आहे. त्याहीपेक्षा सूर्य किरण ह्याच्यावरही चालू शकतं विमान, आणि आणखीन एक चुंबक. ही इतकी इंधनाची विविधता किंवा विपुलता आहे. तसं विमानाचे आकारही त्यांनी वेगवेगळे बनवले होते.
म्हणजे अशा तपस्वी वैज्ञानिक इंद्रियांचा स्वतःच्या इंद्रियांचे ते स्वामीच होते ना, काही संशोधनं त्यांनी केलेली. म्हणजे ती इंद्रियांच्या नियंत्रणाचा स्वामी असंच त्यांना म्हणावं, अशी त्यांची कार्यपद्धती किंवा कार्य इतकी झाली. आता आत्मनियंत्रित ऋषी नेहमीप्रमाणे गंगा स्नानासाठी पहाटे ते गेले आणि त्याच वेळी त्याच ठिकाणी, आता लक्षात घ्या तुम्ही, मायेला कसं साधायचं आहे आपलं ते बघा. तर एक स्वर्गीय अप्सरा धृताजी स्नान करून पाण्याबाहेर आली. तिचं वस्त्र हवेच्या झोत्यानं उडून गेली. आता हवेचा झोत नेमकी कसा आला आणि तिचं कसं उडालं हे त्या मायेलाच विचारलं पाहिजे. तर तिचं दिव्यांग, कारण ती स्वर्गातली अप्सरा होती, तर तिचं दिव्यांग एकच क्षण भरद्वाजांच्या डोळ्यांनी टिपलं. अंतर खूप होतं दोघांतही. फक्त त्यांनी तिचं दिव्यांग टिपलं डोळ्यांनी आणि त्याच क्षणी, किती क्षणभर, त्याच क्षणी त्यांचं वीर्य स्खलित झालं. आता झालं, पण त्यांनी काय केलं मग? हा मायेचा प्रभाव क्षणभर का होईना तिथं सफल झाला आणि भरद्वाजाने ती शक्ती मातीच्या द्रोणात ठेवली आणि त्यातूनच जन्म झाला ते द्रोणाचार्य. आई विना पुत्रजन्म झाला आणि असेही होऊ शकते हेही त्यावेळेला तिने दाखवलं. म्हणजे तो एक प्रयोगच ना आपल्या दृष्टीने म्हणाल तर ते संशोधनच आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की निमिषाधिकही हालता छिन्न नव्हे संयोगता. तुकाराम क्षणिक भावही समजून घ्यायला सांगतात. क्षणिक भाव तुम्ही लक्षात घ्या. आपलंच पाहाल तर मोबाईलवरचा अनवधानाने नंबर नको त्या फोनवर गेला की लक्षाधीशाचा भिक्षाधीश एका निमिषात होतो. अशा अनेक घटना आपण पाहतो, ऐकतो. आणि हा धोका समजून घेणारे इंद्रियांचे हे सुवर्तन तुकारामांना प्रिय आहे. हा धोका लक्षात घेऊन वर्तन केलं पाहिजे. म्हणजेच इंद्रिये आत्मविषय पै वागता तुका हर्षे. आता क्षणिक सुख हे महादुःखाचे कारणही घडू शकतं. म्हणून अशी अनेक उदाहरणं आपल्याला माहीत असतील ती आठवा. सजग व्हा असे तुकाराम सांगतात. तर आपण सर्वांनी असं सजग होणं गरजेचं आहे. ते होण्यासाठीची प्रार्थना आपण तुकाराम चरणी करूया आणि इथेच थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण.